Hello friends, welcome to Universal Science Academy and YouTube channel OP's Chemistry. Okay, तर आपण डिस्कस करत होतो मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स and here preparation of alcohols from aldehydes and ketones by using Grignard reagent. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं की अल्डिहाइड्स आणि कीटोन्स पासून आणि ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करून आपण डिफरंट टाइप्सचे अल्कोहोल कसे प्रिपेअर करू शकतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हे शॉर्ट मध्ये आपण डिस्कस केलं होतं, राईट. तर आता आपण इथे डिटेल मध्ये डिस्कस करूया. सो फर्स्ट इज व्हॉट प्रायमरी अल्कोहोल. तर जसं प्रायमरी अल्कोहोल साठी लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज कंपल्सरी हिअर फॉर प्रायमरी अल्कोहोल्स, फॉर्मल्डिहाइड. काय घ्यावं लागतं आपल्याला इथे, फॉर्मल्डिहाइड. यू कॅन सी हिअर दिस इज फॉर्मल्डिहाइड, राईट. आणि या फॉर्मल्डिहाइड मध्ये आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट इज व्हॉट, RMgX. हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला, हाऊ ग्रिग्नार्ड रिएजंट इज प्रिपेअर्ड. Grignard reagent is prepared by treating alkyl halides with magnesium metal. Okay, आणि ही रिएक्शन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार, दिस रिएक्शन ऑकर इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, ड्राय इथर. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जे रिएक्शन्स आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचे, दिस इज न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. नाव हु इज न्यूक्लिओफाइल हिअर, कोण न्यूक्लिओफाइल आहे इथे बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये R वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो, MgX वरती काय असतं, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज स्पेसिस R मीन्स अल्काइल ग्रुप इन ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, सो दिस इज न्यूक्लिओफाइल. हा काय आहे, न्यूक्लिओफाइल आहे, राईट. नाउ दिस कार्बोनिल ग्रुप इज व्हॉट, is having polar nature. So carbon is having partial positive charge and oxygen is more electronegative, so it develops partial negative charge. Okay, now how the addition takes place. आता इथे addition कशी होणार बघा. R जो आहे, this R is added to the carbon. Okay, कारण हा निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे याची ऍडिशन कशावरती होणार, पॉझिटिव्ह चार्ज वरती होणार. आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहे MgX, दिस इज ऍडेड टू व्हॉट, ऑक्सिजन. कशावरती ऍडिशन होणार याची, ऑक्सिजन वरती ऍडिशन होणार. ओके, तर बघा इथे काय मिळतं आपल्याला, हिअर इज HCH. फक्त आपल्याला हे दोन पार्ट जॉईन करायचे, जसं मी सांगितलं तसे जॉईन करा. बघा R इज ऍडेड टू C, दिस कार्बोनिल ग्रुप R, हिअर इज O, हिअर इज व्हॉट, MgX. So there is formation of one complex. इथे कॉम्प्लेक्स तयार झाला. कोणता कॉम्प्लेक्स तयार झाला, त्याला ग्रिग्नार्ड कॉम्प्लेक्स पण म्हणत असतो आपण, ऍडिशन कंपाऊंड पण म्हणत असतो किंवा ऍडक्ट असं म्हणत असतो. सो दिस इज ऍडक्ट, राईट. नाउ दिस ऍडक्ट कॅन बी हायड्रोलाइज्ड. ओके, तर हायड्रोलिसिस करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं इथे, वॉटर. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. नाउ दिस ऍसिड could be dilute H2SO4 or dilute HCl. Okay, or we can use even NH4Cl, aqueous NH4Cl, that is ammonium chloride for hydrolysis. हायड्रोलिसिस साठी आपण aqueous ammonium chloride सुद्धा यूज करू शकतो. Okay, so when this adduct is treated with the water in presence of acid, then this bond O-Mg, oxygen आणि magnesium bond break होतो. ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. त्याला आपण OMG, ओ माय गॉड बॉन्ड असं सुद्धा म्हणायचं, म्हणजे लक्षात राहील आपल्या. ओके, तर वॉटरचा जो काही हायड्रोजन आहे दॅट इज ऍडेड टू ऑक्सिजन अँड OH इज ऍडेड टू व्हॉट, MgX. ऑक्सिजन वरती काय ऍड करायचं आहे, हायड्रोजन. MgX वर काय ऍड करायचं आहे, OH. ओके, तर आपल्याला इथे काय मिळतं बघा जरा, RCH2OH. सो दिस इज RCH2OH प्लस हिअर MgXOH. ओके, RCH2OH. नाउ टेल मी हिअर, OH इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. OH कशाला अटॅच आहे इथे, प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ काय, दिस अल्कोहोल इज प्रायमरी अल्कोहोल. दिस अल्कोहोल इज व्हॉट, प्रायमरी अल्कोहोल. नाउ दिस अल्कोहोल इज ऑल्सो नोन एज 1 डिग्री अल्कोहोल. प्रायमरी म्हणजे 1 डिग्री. 1 डिग्रीने आपण त्याला
डिनोट करतोय, राईट. सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द प्रायमरी अल्कोहोल. दिस इज बाय प्रोडक्ट अँड दिस बाय प्रोडक्ट यू कॅन नेम हायड्रॉक्सी मॅग्नेशियम हॅलाइड्स. त्याचं नॉमेनक्लेचर तुम्ही करू शकता, हायड्रॉक्सी मॅग्नेशियम हॅलाइड्स. ओके, लक्षात आलंय. परत एकदा रिपीट करतो बघा. प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं? फॉर्मल्डिहाइड अलॉंग विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण करायचं. आपल्याला किती कार्बन पाहिजे प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये, राईट. त्यानुसार मग आपण ठरवायचं की ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये या ठिकाणी काय चेंजेस करावे लागतील. यू कॅन नॉट चेंज हिअर इन प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल मध्ये फॉर्मल्डिहाइड हा कंपल्सरी आहे. दिस इज कंपल्सरी, राईट. सो when alcohol is prepared, primary alcohol is prepared, alcohol receives one carbon from formaldehyde and the remaining carbons are received from Grignard reagent. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, तर आता आपण इथे एक्झाम्पल बघूया. सो जस्ट टेक दिस स्क्रीनशॉट ऑफ दिस रिएक्शन्स. ओके, आणि आपण लगेच याच्यावरती एक्झाम्पल बघूया. ओके, सो लुक एट हिअर. आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला इथे जर समजा इथेनॉल तयार करायचं असेल, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? आर इज CS3. इथेनॉल तयार करायचं म्हणजे आर इक्वल टू काय असणार आहे? CS3 असणार आहे. ओके, सो हिअर यू हॅव टू कीप आर इक्वल टू CS3. ओके, म्हणजे तुम्हाला इथे रिएक्टंट कसे फाइंड आउट करायचे हे सांगतोय मी. ओके, सो वी हॅव टू चेंज हिअर. इथे फक्त आपल्याला बदल करायचे, इथे फक्त बदल करायचे. आपण परत रिएक्शन्स लिहूया. ही फॉर्मल्डिहाइड जसं तसंच ठेवायचं आपल्याला. लुक एट हिअर, यू हॅव टू प्रिपेअर हिअर इथेनॉल. ओके, तर ऑलरेडी एक कार्बन इथे आहे. इथेनॉल कंटेन्स 2 कार्बन. तर एक कार्बन कशापासून मिळेल? फॉर्मल्डिहाइड पासून. आणि उरलेला एक कार्बन कुठे घ्यायचं आपल्याला? ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये. सो दिस इज मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, नाव ऍडिशन जसे मी सांगितले तशाच प्रकारे इथे अल्काइल ग्रुप कोणता आहे? मिथाइल. सो मिथाइल इज अल्काइल ग्रुप हिअर. दिस इज पार्शियल निगेटिव्ह. MgBr is what? Partial positive. So CS3 is added to the carbon. MgBr is added to the oxygen, right? आणि इथे जो काही कॉम्प्लेक्स तयार होणार तो आपण इथे लिहून घेऊया बघा. सो हिअर इज व्हॉट? HCH. मिथाइल ग्रुप इज ऍडेड टू दिस कार्बन. म्हणजे या कार्बनवर आपल्याला काय करायचंय? मिथाइल ग्रुप. नंतर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, तर याच्यावरती MgBr ऍड करायचं. म्हणजे डबल बॉन्डचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? सिंगल बॉन्ड मध्ये होणार. सो हिअर देअर इज फॉर्मेशन्स ऑफ ऍडक्ट. काय तयार होणार इथे? ऍडक्ट तयार होणार. ओके, नाव दिस ऍडक्ट इज अगेन हायड्रोलाइज. तुम्हाला माहिती आहे आता हायड्रोलाइज करण्यासाठी काय घ्यावं लागतं आपल्याला? वी हॅव टू टेक हिअर वॉटर. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर घ्यायचं असतं? H प्लसच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये या ठिकाणी आपल्याला वॉटर घ्यायचं असतं, राईट. सो नाव वी हॅव टू ब्रेक दिस बॉन्ड. O'-Mg बॉन्ड हा आपल्याला इथे ब्रेक करायचा आहे. ओके, सांगा काय होणार? H इज ट्रान्सफर टू वॉटरचा एक हायड्रोजन ऑक्सिजनवर, आणि OH कशावर ट्रान्सफर होणार? MgBr वरती ट्रान्सफर होणार. ठीक आहे, तर आपल्याला काय मिळतं बघा? CS3 CS2 OH. CS3 CS2, here is OH plus here MgBr OH. Okay, so there is formations of what? Ethanol. काय तयार झाले इथे? इथेनॉल तयार झालंय. ओके, आणि जो बाय प्रोडक्ट तयार झाले त्याचं नॉमेनक्लेचर करायची फारशी गरज नाहीये, किंवा तर तुम्ही तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवू शकता. दिस इज हायड्रॉक्सी मॅग्नेशियम ब्रोमाइड. काय म्हणत असतो आपण याला? हायड्रॉक्सी मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, तर अशा प्रकारे आपण प्रायमरी अल्कोहोल तयार करू शकतो. ओके, इन कंटिन्युएशन्स आय विल डिस्कस वन क्वेश्चन बेस्ड ऑन दिस मेथड.
बेस्ड ऑन दिस मेथड क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतो तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल्स वरती. लुक एट हियर. सो हाऊ विल यू प्रिपेअर following alcohols from aldehydes oblique ketone by using Grignard reagent. Okay. आणि अल्कोहोल्स कोणते आहे? फॉर एक्झाम्पल हियर propan-1-ol and second is what? butan-1-ol. ओके. तर सगळ्यात पहिले आपण फर्स्ट डिस्कस करूया propan-1-ol. ठीक आहे. सो फर्स्ट वी विल डिस्कस हियर propan-1-ol. नाउ व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ propan-1-ol? ठीक आहे. आणि कोणत्या प्रकारचं अल्कोहोल आहे? जसं सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो कसं आपण डिवाइड करायचं, रिएक्टंट कसे फाइंड आउट करायचं. आता तुम्हाला हा अल्कोहोल तयार करायचा आहे, अल्डिहाइड्स किंवा कीटोन हे तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे. तर सध्या तर मी प्रायमरी अल्कोहोलचेच एक्झाम्पल घेतले. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी अल्कोहोलसाठी आपल्याला काय घ्यावं लागतं? अल्डिहाइड घ्यावं लागतं. पण सगळ्यात पहिले त्याचं स्ट्रक्चर बघून घ्या. सो प्रोपॅन मीन्स हाऊ मेनी कार्बन? 3 कार्बन. आणि इथे फर्स्ट पोझिशनला प्रायमरी कार्बनला काय आहे? OH ग्रुप. सो हियर इज CH2, हियर इज CH2, हियर इज अगेन CH3. सो टोटल नंबर ऑफ कार्बन्स आर 3. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोलसाठी काय घ्यावं लागतं आपल्याला? फॉर्मल्डिहाइड इज कंपल्सरी. फॉर्मल्डिहाइड गिव्स 1 कार्बन, म्हणजे उरलेले 2 कार्बन आपल्याला कुठनं मिळेल? रिमेनिंग 2 कार्बन्स कुठनं मिळेल सांगा? ग्रिग्नार्ड रिएजंट वरून. ठीक आहे. तर आपण बघा इथे रिएक्टंट्स फाइंड आउट केलेले आहे. सो फर्स्ट इज व्हॉट? फॉर्मल्डिहाइड. ओके. अँड हियर द रिएजंट इज व्हॉट? इथाइल मॅग्नेशियम. यू कॅन टेक एनी हॅलाइड, क्लोराइड, ब्रोमाइड. इथे आपण लेट्स से क्लोरीन घेऊया. ठीक आहे. So this is ethyl magnesium chloride. Okay. Now reaction कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार? ड्राय इथर. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलंय आधीच्या रिएक्शन्स मध्ये अल्काइल ग्रुप कोणता येते? इथाइल. सो इथाइल इज ऍडेड टू कार्बन अँड MgCl इज ऍडेड टू व्हॉट? ऑक्सिजन. ठीक आहे. आता परत मी ते चार्जेस लिहित नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे चार्जेस कसे घ्यायचे. ओके. सो हियर यू विल गेट व्हॉट? ऍडक्ट HCH. हियर इज व्हॉट? CH2 CH3. अशा प्रकारे लिहा. CH2 जेव्हा हा R आणि Mg मधला बॉन्ड ब्रेक होणार. ठीक आहे. R आणि Mg मधला बॉन्ड ब्रेक होणार तेव्हा या कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री होणार आणि ती व्हॅलेन्सी म्हणजे CH2 शुड बी अटॅच हियर टू दिस कार्बन. काही जण असे लिहितात CH3 CH2 असं लिहितात. दिस इज रॉंग. कार्बनला किती बॉन्ड झाले? या कार्बनला 5 बॉन्ड झाले. दॅट इज नॉट पॉसिबल. ओके. सो राईट इन अ करेक्ट वे. आता इथे बघा सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. हियर इज MgCl. काय तयार झाले? इथे ऍडक्ट तयार झालाय. आणि ऍडक्ट तयार झाल्यानंतर काय करायचं असतं आपल्याला? हायड्रोलिसिस. व्हॉट वी हॅव टू डू? हायड्रोलिसिस. सो वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ठीक आहे. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा असतो? O आणि Mg बॉन्ड ब्रेक करायचा असतो. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ, यू कॅन सी हियर बघा. तर H इज ऍडेड टू ऑक्सिजन, OH इज ऍडेड टू MgCl. ठीक आहे. तर इथे बघा CH3 CH2 CH2 OH, CH3 CH2 CH2 OH plus here MgCl and here is what? OH. काय मिळालं बघा? 1 2 3. So this is propan-1-ol. राईट. तर अशा प्रकारे आपण प्रिपेअर करणार प्रायमरी अल्कोहोल. लक्षात आलं? propan-1-ol.
काय घेतलं आपण, फॉर्मल्डिहाइड. एक कार्बन आपल्याला फॉर्मल्डिहाइड पासून मिळेल. मग उरलेले 2 कार्बन्स कुठे घ्यायचे आपल्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये. आणि प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणून कंपल्सरी काय घ्यायचं आहे, फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. बाकी ऍडिशन माहिती आहे. अल्काइल ग्रुप इज ऍडेड टू कार्बोनिल कार्बन, MgCl इज ऍडेड टू कार्बोनिल ऑक्सिजन. रिएक्शन ड्रायथरच्या प्रेझेन्स मध्ये होणार, ऍडॅक्ट तयार होणार. ऍडॅक्टचं हायड्रोलिसिस करायचं, कोणता बॉन्ड ब्रेक करायचा असतो आपल्याला, वी हॅव टू ब्रेक this O and Mg bond. H is added to oxygen, OH is added to MgCl. So you will get here propanol and MgCl OH. Understand? Okay. तर आता सेकंड रिएक्शन बघूया आपण. सेम अशीच करायची, फार काही डिफरन्स नाहीये. तर मला सांगा सेकंड रिएक्शन मध्ये काय प्रिपेअर करायचं आहे. वी हॅव टू प्रिपेअर हिअर ब्युटॅन 1-ol. ठीक आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ब्युटॅन 1-ol? लुक एट हिअर. ब्युटॅन म्हटल्यानंतर ब्यूट मीन्स हाऊ मेनी कार्बन, 4 कार्बन, आणि 1 म्हणजे फर्स्ट पोझिशनला OH आहे. ठीक आहे. सो दिस इज 4 कार्बन प्रायमरी अल्कोहोल. ओके. OH इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. 4 कार्बन प्रायमरी अल्कोहोल, OH इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. ओके. तर आता मला सांगा प्रायमरी अल्कोहोल आहे, व्हॉट इज कंपल्सरी, फॉर्मल्डिहाइड. जर फॉर्मल्डिहाइड मध्ये एक कार्बन आहे, उरलेले 3 कार्बन कुठे घ्यायचे आपल्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये घ्यायचे आहे. ठीक आहे. लक्षात आले. म्हणजे 3 कार्बनचा अल्काइल ग्रुप कोणता आहे, प्रोपाइल. सो दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. इथे आपण ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करणार. सो CH3 CH2 CH2 Mg लेट्स से Br. आणि इकडे हा कशापासून येणार, फॉर्मल्डिहाइड. ओके. सो वी हॅव आयडेंटिफाइड दी reactants. We have identified the reactants. तर सगळ्यात पहिले इथे फॉर्मल्डिहाइड आणि दुसरा कोणता घ्यायचा आहे, CH3 CH2 CH2 MgBr. So this is N-propyl magnesium bromide. ठीक आहे. हा आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट घ्यायचा आहे. आणि नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितले, इथे पार्शियल पॉझिटिव्ह, हिअर इज पार्शियल निगेटिव्ह. अल्काइल ग्रुप इज हॅव्हिंग पार्शियल निगेटिव्ह चार्ज, MgBr इज हॅव्हिंग पार्शियल पॉझिटिव्ह. तर अल्काइल ग्रुप इथे ऍड करायचा आहे कार्बन वरती, आणि MgBr कशावरती ऍड करायचं आहे, O वरती. ठीक आहे. काय मिळणार आपल्याला इथे रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार, ड्राय इथर. ठीक आहे. तर बघा H, here CH, here is OMgBr, आणि यावरती आपल्याला प्रोपाइल ग्रुप ऍड करायचे आहे, लाईक दिस. वी कॅन ऍड हिअर प्रोपाइल ग्रुप. दिस इज व्हॉट, ऍडॅक्ट. काय तयार झालं इथे, ऍडॅक्ट तयार झालं. बघा प्रोपाइल ग्रुप CH2 CH2 CH3. और यू कॅन राईट लाईक दिस, CH2 CH2 असं पण लिहू शकता, हॉरिझॉन्टल पण लिहू शकता. नंतर याचं काय करायचं आपल्याला, व्हॉट वी हॅव टू डू हिअर, हायड्रोलिसिस. इन हायड्रोलिसिस वी हॅव टू ब्रेक दिस बॉन्ड, O and Mg बॉन्ड वी हॅव टू ब्रेक. आणि ऑक्सिजन वर काय ऍड करायचंय, वॉटर मधला हायड्रोजन. MgBr वरती काय ऍड करायचंय, OH. मग काय मिळणार सांगा, CH3 CH2 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 OH. सो हिअर इज CH3 CH2 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 OH प्लस हिअर MgBr OH. ठीक आहे. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ हिअर ब्युटॅन 1-ol. ओके. कळलं तुम्हाला हाऊ टू सॉल्व दी क्वेश्चन्स बेस्ड ऑन ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके. तर इथे आपण बघितलं प्रायमरी अल्कोहोल्स, प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स फ्रॉम अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. ओके.